नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट ऑन कोर्स ॲग्रिगेट. आता टेस्ट कोणते कोणते आहेत? फाईन ॲग्रिगेटच्या पाहिल्या होत्या आपण. फाईन ॲग्रिगेटवरती कोणत्या टेस्ट असतात? फाईननेस मॉड्युलस टेस्ट, सेकंड सील कंटेन अँड थर्ड बल्किंग ऑफ सँड. ओके. आता कोर्स ॲग्रिगेटच्या टेस्ट कोणत्या आहेत? पहिले फाईननेस मॉड्युलस टेस्ट, सेकंड आहे बल्क डेन्सिटी, थर्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता वन बाय वन आपण डिस्कस करूया. ओके. फर्स्ट आहे फाईननेस मॉड्युलस टेस्ट. जशी फाईन ॲग्रिगेटची फाईननेस मॉड्युलस टेस्ट होती सेम तशीच काय असणार आहे कोर्स ॲग्रिगेटची फाईननेस मॉड्युलस टेस्ट असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय प्रोसिजर कशी आहे ह्याच्यामध्ये सिवची सेरीज. सिव्स म्हणजे काय? चाळणी. आता सेरीज दिलेली आहे त्यांनी सिव सायझेस. ओके. कोणते कोणते? 80 mm, 40 mm, 20 mm, 10 mm अँड 4.75 mm. हे काय करायचं आहे तुम्हाला? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस करायचे. फर्स्ट काय असणार आहे तुमची? लार्जर जी सिव साईज असेल, सगळ्यात मोठी जी साईज असेल ती वरती टॉपला असणार आहे. त्याच्या खाली मग खालच्या ज्या साईजेस ते तुमच्या खाली येणार आहेत. टॉपला काय असणार आहे तुमचं? लीड म्हणजे काय? झाकण. आणि लास्टला पॅन. ओके. ही झाली तुमची अरेंजमेंट. नंतर काय करायचं आहे आपल्याला? सीव करायचं आहे. म्हणजे हा पूर्ण सेट अरेंज झाल्यानंतर आपल्याला सीव करायचा आहे. तुम्ही बाय हँड किंवा व्हायब्रेटर मशीनने तुम्ही त्याला शेक करू शकता. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक चाळणीवरती तुम्हाला काय करायचं आहे? किती वेट रिटेन राहिले म्हणजे प्रत्येक चाळणीवरती ॲग्रिगेट किती शिल्लक राहिलेत त्या शिल्लक राहिलेल्या ॲग्रिगेटचं तुम्हाला वेट घ्यायचं आहे. ओके. आणि नंतर पर्सेंटेज वेट रिटेन काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आहे? पर्सेंटेज वेट रिटेन काढलं नंतर कम्युलेटिव्ह पर्सेंटेज वेट रिटेन. ज्यावेळेस प्रॉब्लेम घेईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की कम्युलेटिव्ह पर्सेंटेज कसं काढायचं. फक्त आत्ता फॉर्म्युला लक्षात ठेवा. फाईननेस मॉड्युलस इज इक्वल टू समेशन ऑफ. समेशन मीन्स काय असतं? बेरीज. ऑल सगळ्या ह्याची बेरीज. कम्युलेटिव्ह पर्सेंटेज अपॉन 100. हे झालं तुमचं फाईननेस मॉड्युलस. नेक्स्ट काय आहे? बल्क डेन्सिटी. तर बल्क डेन्सिटी म्हणजे काय? रेशो ऑफ नेट वेट ऑफ ॲग्रिगेट टू दी व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट गिव्स बल्क डेन्सिटी. ओके. तर त्याची प्रोसिजर काय? पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला? एक कंटेनर घ्यायचा आहे. कसा? सिलेंड्रिकल कंटेनर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲग्रिगेट भरायचे. टोटल जो कंटेनर आहे तो आपल्याला भरायचा आहे. पण तो कसा भरायचा आहे? 3 लेअरमध्ये. 3 लेअरमध्ये भरला. प्रत्येक लेअर काय करायचं आहे तुम्हाला? 25 वेळा टॅम्प करायचा म्हणजे ठोकायचा आहे. ओके. 3 लेअर ऑफ टॅम्पिंग, इच लेअर 25 टाइम्स. ओके. अँड युजिंग टॅम्पिंग रॉड लेवल द सिलेंडर. नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला? टॅम्पिंग रॉडने त्या सिलेंडरची लेवल करून घ्यायची. नंतर तुम्हाला त्या सिलेंडरचं वेट घ्यायचं आहे. म्हणजे काय? ॲग्रिगेट आणि सिलेंडर दोन्हीचं वेट येणार. नंतर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे तुमची? वेट ऑफ एम्प्टी सिलेंडर. म्हणजे काय निघणार आहे तुमचं? ज्यावेळेस तुम्ही एम्प्टी सिलेंडरचं वेट काढाल सेपरेट त्यावेळेस तुम्हाला सेपरेट ॲग्रिगेटचं वेट कसं काढणार? पहिल्यांदा जे आपण काढलं होतं ॲग्रिगेट प्लस सिलेंडर त्यातून तुम्हाला सिलेंडरचं मायनस केल्यानंतर फक्त ॲग्रिगेटचं वेट मिळेल. मग त्याच्यावरून काय करायचं तुम्हाला? लास्टला मेजर द इनर डायमेन्शन ऑफ सिलेंडर अँड फाइंड द व्हॅल्यूम इन लिटर्स. त्याच्या इनर डायमेन्शन ते तुम्हाला काढायचे. इनर डायमेन्शन घ्यायच्या. नंतर बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? नेट वेट ऑफ ॲग्रिगेट अपॉन व्हॅल्यूम ऑफ कंटेनर. तुमचं नेट वेट कशात येणार आहे? kgमध्ये आणि व्हॅल्यूम ऑफ कंटेनर येणार आहे लिटरमध्ये. म्हणजे बल्क डेन्सिटीचं युनिट काय झालं? kg/लिटरमध्ये. नेक्स्ट
तर काय दिले त्यांनी, फॅक्टर्स अफेक्टिंग बल्क डेन्सिटी. काय कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, नंतर ग्रेडिंग आणि शेप. जर चांगलं कॉम्पॅक्शन केलं, ग्रेटर कॉम्पॅक्शन झालं तर आपल्याला ग्रेटर बल्क डेन्सिटी भेटते. तर तुम्ही प्रॉपर कॉम्पॅक्ट केलं, आपण कशाने कॉम्पॅक्ट करतोय, रॉडने, टॅम्पिंग रॉडने, तर ॲग्रिगेट जास्त बसणार आहे. जेवढं तुम्ही कॉम्पॅक्ट कराल तेवढं ॲग्रिगेट त्या कंटेनरमध्ये जास्त बसणार आहे. मग तुमचं जर ग्रेटर कॉम्पॅक्शन असेल तर बल्क डेन्सिटी पण जास्त येणार आहे. आणि ग्रेडिंग, ग्रेडिंग म्हणजे काय, जर तुमचे प्रॉपर ॲग्रिगेट असतील त्याच्यामध्ये वाईड्स कमी असतील, प्रॉपर गेटचे इंटरलॉकिंग जास्त होणार आहे, त्यामुळं कंटेनरमध्ये तुमच्या जास्त ॲग्रिगेट बसणार आहेत. आणि शेप, शेपमध्ये काय असणार आहे, राऊंडेड पार्टिकल्स, जर तुमचे राऊंडेड असतील तर तुमचे जास्त ॲग्रिगेट बसणार आहेत. ओके. नेक्स्ट काय आहे तुमची, कोणती टेस्ट आहे, क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट. आता क्रश म्हणजे काय, बारीक कणांमध्ये रूपांतर होणे, म्हणजेच काय, क्रश होतं. ओके. तर त्याची आपल्याला क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट काढायची, म्हणजे क्रशिंग व्हॅल्यू आपल्याला त्या ॲग्रिगेटची काढायची. आता काय असतं, क्रशिंग व्हॅल्यू म्हणजे काय असतं, क्रशिंग व्हॅल्यू ऑफ ॲग्रिगेट इज अ रिलेटिव्ह मेजर ऑफ रेजिस्टन्स अँड ॲग्रिगेट टू क्रशिंग अंडर ग्रॅज्युअली अप्लाय क्रशिंग लोड. ज्यावेळेस पण ॲग्रिगेटवरती लोड अप्लाय करतो त्यावेळेस त्या ॲग्रिगेटची किती झीज होती ती आपल्याला मेजर करायची, त्यालाच काय म्हणतो आपण, क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट. त्याचा फॉर्म्युला काय आहे, B/A × 100. व्हॉट इज मीन बाय बी, बी मीन्स फ्रॅक्शन पासिंग थ्रू 2.36 mm ISU आणि A मीन्स वेट ऑफ स्टँडर्ड सिलेंडर विथ ॲग्रिगेट. ओके. आता तुमचं जे क्रशिंग व्हॅल्यू आहे ती किती पाहिजे, शुड नॉट बी मोर दॅन 45% फॉर ऑर्डिनरी कॉन्ट्रॅक्ट अँड 30% फॉर वेअरिंग सरफेस ऑफ रोड. आता ह्याची प्रोसिजर कशी आहे क्रशिंग व्हॅल्यू टेस्टची, काय करायचं आहे तुम्हाला, ॲग्रिगेट घ्यायचे आहेत. ते ॲग्रिगेट कसे घ्यायचे, तर 12.5 mm सीवमधून पास झालेले आणि 10 mm सीवमधून रिटेन झालेले तुम्हाला 6.5 किलो 6.5 kg ॲग्रिगेट घ्यायचे आहेत. नंतर सेम आपण जे बल्क डेन्सिटीसाठी करत होतो 3 लेअरमध्ये सिलेंडर भरायचा, 25 टाइम्स टॅम्प करायचा. नंतर काय करायचं तुम्हाला, कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंगमध्ये तो सिलेंडर ठेवायचा आणि 40 टन्स त्याच्यावरती लोड अप्लाय करायचा. किती, ड्युरिंग 10 मिनिट्स. 10 मिनिट्ससाठी तुम्हाला त्याच्यावरती 40 टन्स लोड अप्लाय केल्यानंतर लोड रिलीज करायचा आणि 2.36 mmची ISU घ्यायची. जे तुमचं ॲग्रिगेट आहे ते तुमचे त्यामध्ये ठेवायचं, सीव करायचं. कोणत्या चाळणीतून, 2.36 mm सीवमधून चाळायचं. जेवढं तुमचं त्यातून पास झालेलं असेल, म्हणजे चाळणीतून जे चाळलेलं असेल ते मटेरियल कलेक्ट करायचं आणि त्याचं वेट घ्यायचं. ते झालं तुमचं फॉर्म्युलामधला बी. आता ए काय असतं तुमचा, ए सांगितलं आहे वेट ऑफ स्टँडर्ड सिलेंडर विथ ॲग्रिगेट, म्हणजे तुम्ही वेट घेतलेलं आहे, पूर्ण सिलेंडर भरल्यानंतर ॲग्रिगेटचं वेट घेतलेलं आहे, ते झालं तुमचा ए. त्याच्यावरून निघेल B/A × 100. ती तुमची झाली ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू. त्याचं लिमिट दिलेलं आहे, नॉट मोर दॅन 45% आणि 30% फॉर रोडसाठी आणि ऑर्डिनरी कॉन्क्रीटसाठी नॉट मोर दॅन 45%. ओके. नंतरची टेस्ट आहे इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट. आता इम्पॅक्ट म्हणजे काय असतं, सडनली अप्लाइड लोड, त्याला म्हणतो आपण इम्पॅक्ट. ओके. तर त्याचा फॉर्म्युला काय,
बी बाय ए इंटू 100. सेम काय असणार आहे, बी म्हणजेच काय फ्रॅक्शन पासिंग थ्रो 2.36 MMCU अँड ए मीन्स वेट ऑफ कप विथ ॲग्रिगेट. सेम त्याचे लिमिट आहेत, नॉट मोर दॅन 45% फॉर कॉन्क्रीट अँड नॉट मोर दॅन 30% फॉर रोड सरफेस. ओके, आता त्याची प्रोसिजर काय आहे, इम्पॅक्ट व्हॅल्यूची आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट सॅम्पल घ्यायचं आहे. कसं घ्यायचं आहे, सेम 12.5 MM पास झालेले आणि 10 MM रिटेन राहिलेले ते तुम्हाला ॲग्रिगेट घ्यायचे आहेत. नंतर काय करायचं आहे, तुम्हाला ते ॲग्रिगेट ओव्हन ड्राय करायचे आहेत. किती तासासाठी, 110 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला 4 तासासाठी तुम्हाला ते ओव्हन ड्राय म्हणजे ड्राय करून घ्यायचे आहेत. ओके, नंतर जो कप आहे, कपमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ते ॲग्रिगेट फिल करायचे आहेत. तुम्हाला मी व्हिडिओ सेंड करेल, त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल कशी टेस्ट आहे ते समजेल. मी जी प्रोसिजर सांगितली ती नीट ऐकायची आणि नंतर जे व्हिडिओ सेंड करेल त्याच्यावरती ती प्रोसिजर बघायची, म्हणजे तुम्हाला ते लगेच कॅप्चर होऊन जाईल. ओके, नंतर जो कप आहे त्या कपमध्ये ॲग्रिगेट फिल करायचे. नंतर काय करायचं आहे, जो तुमचा सिलेंडर अशा टाईपमध्ये इन्स्ट्रुमेंट असेल, इथं दिसतंय तुम्हाला खाली कप दिलेलं आहे खाली इथं. नंतर हे काय तुमचा हॅमर आहे वरती, इथं जो तुमचा लोड असणार आहे. ओके, ह्या कपमध्ये तुमचे ॲग्रिगेट फिल केलेत. नंतर काय करायचं, तुम्हाला हॅमर हा सोडून द्यायचा आहे, म्हणजे रिलीज करायचा आहे. काय होईल मग, हा तुमचा जो लोड आहे तो ह्याच्यावरती पास होणार आहे. किती ब्लोजवरती द्यायचं आहे आपल्याला, 15 वेळा हे वर खाली करायचं आहे. 15 वेळा म्हणजे टाईम द्यायचा नाही आहे त्याला, फास्ट काय करायचं आहे तुम्हाला, हे ब्लोज द्यायचे. ओके, समजलं डायग्रॅम, इन्स्ट्रुमेंट समजलं कसं आहे ते. नंतर 15 वेळा आपण ते वर खाली केल्यानंतर काहीतरी त्याच्यावरती इम्पॅक्ट लोड बसेल आणि त्याची काहीतरी झीज होईल, म्हणजे ते बारीक तुकडे होतील त्याचे. मग काय करायचं, आपल्याला ते कलेक्ट करायचे मटेरियल 2.36 MMCU मधून ते पास करायचे. जे पास राहिलेलं मटेरियल त्याचं वेट घ्यायचं आहे, ते झालं तुमचा बी, आणि जे सिलेंडर आणि वेटचं आपण अगोदर घेतलं होतं ते झालं ए. त्याच्यावरून तुमची काय निघाली, इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट. कळालं, सोपे टेस्ट लगेच समजून जाईल. नंतरची टेस्ट आहे ॲब्रेजन व्हॅल्यू टेस्ट. आता ॲब्रेजन व्हॅल्यू टेस्ट म्हणजे काय असतं, सेम ह्या सगळ्या स्ट्रेंथ कशाच्या रिलेटेड आहेत, तर स्ट्रेंथ तुमच्या ॲग्रिगेटची स्ट्रेंथ किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण ह्या सगळ्या टेस्ट करतो. तर ॲब्रेजन व्हॅल्यू टेस्ट सेम झीज किती होते त्याच्यावर आपण करतो. आता त्याचं इन्स्ट्रुमेंट कसं असेल, कॉन्क्रीट लॅबमध्ये तुम्हाला दिसेल एक सिलेंड्रिकल ड्रम असल्यासारखं इन्स्ट्रुमेंट आहे. ज्यावेळेस प्रॅक्टिकली घेईल त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल. ओके, काय असणार आहे त्या सिलेंडरमध्ये आपल्याला कसं घ्यायचं आहे ॲग्रिगेट, चार्टनुसार घ्यायचं आहे. तुम्हाला जो चार्ट दिलेला असेल, ही टेस्ट ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण समजून घेऊया. आपण म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करेल, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर समजेल की नेमकी कशी प्रोसिजर करतात. ओके, तर त्याच्यासाठी आपण 2 मेथड आहेत, देवेल ॲट्रिशन अँड लॉस एंजल्स ॲब्रेजन व्हॅल्यू. आपण यूज करतो लॉस एंजल ॲब्रेजन व्हॅल्यू. जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याचं नाव आहे लॉस एंजल ॲब्रेजन टेस्टिंग मशीन. ह्याचं पण काय दिले त्यांनी, लिमिट दिलेले, शुड नॉट बी मोर दॅन 45% कॉन्क्रीट अँड नॉट मोर दॅन 30% फॉर रोड. वेरिंग सर्फेस म्हणजे काय, रोड. नेक्स्ट टेस्ट आहे फ्लॅकिनेस अँड
इलॉंगेशन इंडेक्स. तर फ्लॅकीनेस म्हणजे काय असतं? फ्लॅकीनेसची डेफिनेशन काय? इट इज द पर्सेंटेज बाय वेट ऑफ पार्टिकल्स हुज लिस्ट डायमेन्शन म्हणजे थिकनेस इज लेस दॅन 3/5 ऑफ देअर मीन डायमेन्शन. म्हणजे काय? फ्लॅग म्हणजे काय? चपटे. चपटेपणा किती? ॲग्रिगेटला चपटेपणा किती तो मेजर करायचा आहे, म्हणजेच काय? फ्लॅकीनेस इंडेक्स. त्याचे काय फॉर्म्युला? W2/W1 × 100. तर W2 म्हणजे काय असतो? वेट ऑफ ऑल पीसेस विच पासेस थ्रू रिस्पेक्टिव्ह स्लॉट. आता एक मिनिट. अशा प्रकारचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये हे स्लॉट असतात. ह्या स्लॉटमधून तुम्हाला प्रत्येक स्लॉटमधून काय करायचे? ॲग्रिगेट पास करायचे. हा पहिला स्लॉट झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. प्रत्येक स्लॉटमधून तुम्हाला हे काय करायचे? ॲग्रिगेट पास करायचे. म्हणजे हे आपले ॲग्रिगेट किती चपटे आहेत त्याच्यावरून आपल्याला हे समजतं. ओके. नेक्स्ट आहे, तर ह्याला काय म्हणतो आहे? त्या इन्स्ट्रुमेंटला आपण थिकनेस गेज म्हणतो. ओके. सेम इलॉंगेशन इंडेक्स. तर इलॉंगेशन इंडेक्स म्हणजे काय? किती लॉंग आहेत आपले ॲग्रिगेट, किती लॉंग आहेत ते आपल्याला इलॉंगेशन इंडेक्सवरून समजतं. तर त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट काय? ह्या टाईपमध्ये इन्स्ट्रुमेंट असतं बघा. तिथं जसे चपटे होते, इथं कसे होते? असे स्लॉट आहेत. यातून आपल्याला पास करायचे. हे आपल्याला पास केल्यानंतर समजते की किती पीसेस आपले पास झालेत. आपल्याला एक किती साधारण 200-150 पीसेस घ्यायचे आहेत ॲग्रिगेटचे, आणि ते आपल्याला पास करायचे आहेत. म्हणजे एवढे पास होतील त्याचं वेट घ्यायचं, आणि ते झालं तुमचं W1 आणि W2 सॉरी. आणि W1 काय? जे 200 किंवा 150 पीसेस घेतले असतील त्याच्या अगोदर आपण जे वेट घेतले ते झालं तुमचं W1. सेम इलॉंगेशन इंडेक्स काय असणार आहे? W. त्याचा फॉर्म्युला आहे W3/W1 × 100. ओके. त्याच्यासाठी आपण लेंथ यूज करतो. आता लास्ट पॉईंट आहे डिलेटरियस मटेरियल इन द ॲग्रिगेट. तर डिलेटरियस मटेरियल म्हणजेच काय? इम्प्युरिटीज. ॲग्रिगेटमध्ये कोणकोणत्या इम्प्युरिटीज असतात? तर काय आहे? कोल, क्ले, लम्स, शेल, सॉफ्ट फ्रॅगमेंट, सील, मिका, हार्मफुल ऑर्गॅनिक सबस्टन्स लाईक लोम अँड ह्युमन. ह्या इम्प्युरिटीज आपल्या ॲग्रिगेटवरती काय इफेक्ट करतात? तर इफेक्ट कोणकोणते होतात? इट प्रिव्हेंट नॉर्मल हायड्रेशन ऑफ सिमेंट, इट रिड्यूस द स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट, इट प्रिव्हेंट डेव्हलपमेंट ऑफ गुड बॉन्ड बिटवीन ॲग्रिगेट अँड सिमेंट पेस्ट, अँड लास्ट इट मोडिफाईज द सेटिंग ॲक्शन अँड कॉज इफ्लोरेन्सेस. म्हणजे काय? ह्याचा सगळ्यांचा जो इम्प्युरिटीज आहे त्याचा इफेक्ट कशावरती होतो? आपल्या स्ट्रेंथवरती, ड्युरेबिलिटीवरती, आणि जे बॉन्डिंग होणार आहे त्याच्यावरती. आणि जास्त इम्प्युरिटीचं प्रमाण असेल तर ॲग्रिगेटवरती काय होतं? इफ्लोरेन्सेस. इफ्लोरेन्सेस म्हणजे काय? एक प्रकारचा मिठाचा थर आल्यासारखा होतो, त्याला आपण इफ्लोरेन्सेस म्हणतो. ओके. हे झालं तुमचं सेकंड युनिट, इथं संपतं आहे. ह्याच्यामध्ये फक्त वॉटर राहते. वॉटरचं मी तुम्हाला नोट सेंड करेल. फक्त वॉटरचा एक पॉईंट असेल ते तुम्हाला रीड केल्यानंतर समजेल. ओके. थँक्यू.